नमस्कार. आपणापुढे एक नवीन परिपत्रक सादर आहे. हे परिपत्रक दिनांक 9/3/2026 आहे. या परिपत्रकाचा जो उद्देश आहे, इथे एक राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात आलेली आहे, जी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांची पटसंख्या वाढवणे हा उद्देश आहे आणि यासाठी समिती स्थापन करण्यात आलेली आहे. या ठिकाणी बालकांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण असावं असा अधिकार आणि अधिनियम 2009 दिनांक 1/4/2010 पासून लागू झाले. यामध्ये अधिनियमामध्ये जी तरतूद आहे त्यामध्ये 6 ते 14 वयोगटातील सर्व बालकांना मुक्त आणि अनिवार्य शिक्षणाची वैधानिक जबाबदारी ही राज्य शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची आहे. अर्थातच गुणवत्तापूर्ण आणि आनंददायी शिक्षण देऊन पालकांचा शासकीय संस्था ज्या आहेत ह्यांच्यातील शाळांवर दृढ विश्वास निर्माण होणं हे त्यांचं प्रमुख उद्दिष्ट आहे. अर्थात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांची पटसंख्या त्या दृष्टीने वाढेल आणि यासाठी आपले संचालक जे आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आलेली आहे. या समितीमध्ये 13 सदस्य आहेत आणि त्या सदस्यांना आपल्या शाळेची पटसंख्या, स्थानिक स्वराज्य शाळा ज्या आहेत त्यांची पटसंख्या कशी वाढवता येईल यासाठी उपाययोजना, मुद्दे याचा सर्वंकष अभ्यास करून दिनांक 13/3/2026 पर्यंत अहवाल जो आहे सादर करणं गरजेचं आहे असं परिपत्रक आलेलं आहे आणि या संदर्भातच हे परिपत्रक आपणापुढे माहितीस्तव सादर करण्यात येत आहे.